पहा विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, नुकतंच जागतिक बँकेनं जी दारिद्र्याची रेषा आहे, आंतरराष्ट्रीय दारिद्र्याची रेषा ती बदललेली आहे आणि ती आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे, याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस बऱ्यापैकी आहेत. राईट. सो त्याच्यामुळं हे आपल्याला दारिद्र्य रेषा बघायची आहे. तर बघा, जी जागतिक बँकेनं जे आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषा ठरवते, त्या जागतिक बँकेला जागतिक दारिद्र्याचं परीक्षण करण्यासाठी 3 आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषांचा वापर केलेला आहे किंवा जाहीर केलेला आहे. तर त्या सगळ्यात महत्वाचे कुठले आहे? नवीन जागतिक तीव्र दारिद्र्य रेषा, म्हणजे अत्यंतिक दारिद्र्य रेषा किती ठरवलेली आहे? $3 प्रतिदिन. आणि ही ठरवण्यासाठी 2021 ची जे क्रय शक्ती आहे, म्हणजे खरेदी करण्याची क्षमता PPP बेसिसवरती आधारित ती ठरवलेली आहे. याचा अर्थ काय होतो? एखादा व्यक्ती जर दिवसाला स्वतःच्या उपभोगावरती $3 किंवा त्यापेक्षा जास्त खर्च करू शकत नसेल किंवा $3 पेक्षा कमी खर्च करत असेल, तर असा व्यक्ती हा जागतिक दारिद्र्य खाली असेल, म्हणजे तो BPL असेल, अन्यथा तो APL असेल, असा याचा अर्थ होतो. तर आता आणखी 2 दारिद्र्य ठरवलेल्या आहेत. त्या कोणत्या आहेत? तर बघा, जी खालच्या मध्यम उत्पन्न गटातील जे दारिद्र्य आहे किंवा खालच्या मध्यम उत्पन्न गटातील ज्या अर्थव्यवस्था आहेत, त्यांच्यासाठी प्रतिदिन $4.20 एवढी दारिद्र्य ठरवण्यात आलेली आहे. ती पण 2021 च्या क्रय शक्तीवरतीच आधारित आहे. नंतर जे वरच्या मध्यम उत्पन्न गटातील अर्थव्यवस्था आहेत, त्यांच्यासाठी $8.30 किंवा वरच्या मध्यम उत्पन्न गटातील जे दारिद्र्य आहे ते मोजण्यासाठी $8.30 प्रतिदिन एवढी दारिद्र्य त्यांनी ठरवलेली आहे. आणि ती पण 2021 च्या क्रय शक्तीवर आधारित ठरवलेली आहे. तर या 3 दारिद्र्य रेषा विसरू नका. त्यातली सगळ्यात महत्वाची ही जी अत्यंतिक दारिद्र्य रेषा आहे, जागतिक दारिद्र्य रेषा, ती बिलकुलच विसरू नका. याच्या अगोदर अत्यंतिक दारिद्र्य रेषा कुठली होती? तर ती होती $2.5 एवढी होती 2017 पासूनची. राईट. आणि त्याच्या अगोदर कुठली होती? $1.90 प्रतिदिन ही होती. परंतु आता त्यांनी चेंज केलेले आहे आणि याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. सो धन्यवाद.